अबोली या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या भागामध्ये अबोलीला बहुरूपी जिवंत आहे हे सत्य समजलेलं असतं, पण या सत्याचा उलगडा कसा करायचा हे कळत नसतं। त्यामुळे आता अबोली विचार करते, सगळेजण मी बरे होण्यासाठी किती किती प्रयत्न करतायत, पण आत्ता मी सगळ्यांना सांगितलं ना की बहुरूपी मेराना ही जिवंत आहे, तर माझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही। त्यासाठी मला काहीतरी उपाय करायला पाहिजे किंवा सगळ्यांच्या समोर सत्य आणण्यासाठी माझ्याकडे काहीतरी पुरावे पाहिजेत आणि ते पुरावे आल्याशिवाय मी ही काही सांगू शकत नाही। असा विचार करत अबोली आता नक्की काय करावं या संभ्रमात असते आणि तिला कोणताही पर्याय आता समोर दिसत नसतो। अबोली येऊन आता आपल्या बेडजवळ बसते आणि ती स्वतःचीच काही गोष्टींचा आता खुलासा करत असते की ज्या वेळेला मी तिकडे होते तेव्हा बहुरूप्याला स्वतः अंकुश सरांनी अग्नी दिला, मग तो कसा काय जिवंत असू शकतो, असे तर्कवितर्क काढत ती स्वतःशीच बोलत असते आणि नेमकी रमा तिकडे येते आणि अबोलीला स्वतःशीच बोलताना बघून ती अधिकच घाबरते। नक्की अबोलीला झाले तरी काय हे तिला कळत नाही। एकटीच स्वतःशी अबोली का बरं बडबडत असेल हा विचार करत ती आता राघूला बोलवते आणि म्हणते, राघू बघ ना, अबोली वहिनी एकटीच स्वतःशी कशी बडबडत बसलेली आहे। राघू सुद्धा हे सगळं पाहत दोघींना खूप मोठा धक्का बसतो, पण अबोली हे तर्कवितर्क करत असते, तिला काही वेळ वगैरे लागलेलं नसतं। अबोली आता असं वागते म्हणून रमा लगेचच त्या जोगतीनीकडे जाते आणि अबोली असं वागते हे सगळं सांगते आणि सांगते, एक सांगू का, फक्त आणि फक्त अबोली आम्ही घरात असलो नक्कीच असं वागते, अंकुश आला की अबोली एकदम व्यवस्थित वागते। यावरती बाई म्हणते, अच्छा म्हणजे हे असं आहे, तर तुम्हाला कळतंय का, म्हणजे ती अंकुशला बेसावध ठेवत आहे आणि ती असं वागत आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये अंकुश आणि अबोली या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवणं आवश्यक आहे। रमा म्हणते, हे कसं शक्य आहे। यावरती ती बाई सांगते, ते सगळं तुम्ही बघायचं आहे कसं शक्य आहे ते, पण अंकुश आणि अबोली या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवणं हे काम तुमचं आहे। असं म्हणत ती आता रमाला दोघांना लांब ठेवायला सांगते। मग आता रमा घरी यायला निघते तेव्हा आजी आपल्या चाळीतल्या गणपतीच्या मंदिरासमोर हात जोडून या सगळ्यातून अबोलीला सुखरूप बाहेर काढ अशी विनंती करत असताना अंकुश ऑफिसमधून येतो। त्यावेळेला आजी म्हणते, अंकुशा आलास, बरं झालं, कित्येक दिवस तुझ्यासोबत बोलले पण नाही, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे। अंकुश म्हणतो, बोल आजी, आता माझ्याकडे वेळ आहे। तुला माहितीये का, मी 8 दिवस रजा टाकून इकडे आलेलो आहे, म्हणजे आता या 8 दिवसामध्ये मी अबोलीला बाहेर फिरायला घेऊन जाईन, तिला वेळ पण देऊ शकलो नाही ना। यावरती आजी म्हणते, हे बाकी तू चांगलं केलंस अंकुशा, म्हणजे खरंच पोर जाम कोमेजून गेलेली आहे, तिला आता सावरायचं असेल तर तुझ्या प्रेमाची गरज आहे। अंकुश तू सुट्टी घेऊन तिला खरंच घेऊन जा। अंकुश म्हणतो, हो, हीच आयडिया करून मी 8 दिवसाची रजा घेऊन आलोय आजी। तितक्यात तिथे रमा येते। मग अंकुश तिला सांगतो की मी 8 दिवसाची रजा टाकली आणि अबोलीला घेऊन आजच्या आज जरा बाहेर चाललोय। रमा म्हणते, नाही तू असं बाहेर नाही जाऊ शकत, मी सांगते ना तुला। यावरती अंकुश म्हणतो, अगं रमा असं काय झालंय। आजी म्हणते, गो सुने, तू का बरं असं विरोध करते आहेस। यावरती रमा सांगते, मला ते काय माहित नाही, पण मी सांगते ना, तुला तुझ्या आईबद्दल आता आदर पण नाही का वाटत अंकुश। तुला तुझ्या आईबद्दल जरासा जरी आदर वाटत असेल ना, तर तू अबोलीला घेऊन फिरायला जाणार नाहीस। यावरती अंकुश म्हणतो, अगं आई झालंय तरी काय, इथे आदर आणि फिरायला जाणं याच्यात काय फरक आहे। अगं अबोलीला बरं नाही वाटत आहे, या वातावरणापासून जरा तिला लांब नेलं तर बरं वाटेल ना। यावरती रमा म्हणते, नाही, तुझ्या जीवाला धोका आहे तिच्यासोबत एकटीने गेलास तर। असं म्हणत रमा पटकन खरं बोलते आणि आता अंकुश म्हणतो, कोण बोललं तुला हे सगळं। यावरती आता मात्र रमा त्या जोगतिणीचा प्रेफरन्स देते आणि म्हणते, तिनेच मला सांगितलं। मग मात्र अंकुश म्हणतो, माझा याच्यावरती बिलकुल विश्वास नाहीये। तितक्यात आता अबोली किचनमध्ये काम करत असते। अबोली किचनमध्ये काम करत असताना तिचं लक्ष त्या धाग्याकडे जातं आणि तो धागा ती हाताने वरती खालती करत असते। तितक्यात तिथे रमा येते। रमा हे सगळं दृश्य पाहते आणि ती अंकुशला म्हणते, बघ अंकुश, हा धागा मी तिला सांगितलंय की तुझ्या हातातनं काढू नकोस, तरी पण बघ हा धागा काढण्याचा ती कापण्याचा प्रयत्न करते, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे की नाही। अंकुश आता आतमध्ये येतो। रमाच्या बोलण्यावर त्याचा विश्वास नसला तरी अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढला पाहिजे हे त्याला कळतं आणि तो म्हणतो, अबोली अगं तुझ्यासाठी एक खूप मोठी गंमत आहे, आज आपण बाहेर फिरायला चाललोय। अबोली म्हणते, सगळेजण। अंकुश म्हणतो, नाही, तू आणि मी, बॅग भर, आपण दोघांनी बाहेर जायचं आहे। अबोली आता बॅग भरण्यासाठी किचनमध्ये आता बेडरूममध्ये जाते। त्यावरती इकडे रमा सांगत असते, अंकुश मला अजूनही वाटते तिकडे गेल्यावरती अबोलीने जसा राघूवरती हल्ला केला तसा तुझ्यावरती हल्ला केला तर तू काय करशील अंकुश। असं म्हणत असताना अंकुश म्हणतो, रमा तू काळजी करू नको, असं काही होणार नाहीये, अबोली माझ्यावरती हल्ला वगैरे काही करणार नाही। मग अबोली आतमध्ये आता छानपैकी तिची
बॅग भरत असते. तितक्यात तिथे अंकुश येतो आणि अबोली, झाली का तयारी? अबोली म्हणते, हो सर, तुमची पण बॅग भरायची आहे ना. दोघं जण एकमेकांची बॅग भरत असताना आता मात्र अंकुश सगळ्या अबोलीच्या साड्या आणून देतो. आजी हे दृश्य पाहत असते. दोघांच्यातलं प्रेम बघून आजी खुश होते. दोघे एकदम रोमॅन्टिक असतात. त्यावेळेला अबोलीच्या मनामध्ये विचार येतो, सॉरी सर, मला माफ करा. म्हणजे बहुरूपी जिवंत आहे हे सत्य मला समजलेलं आहे, पण ते सत्य मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. वेळ आल्यावरती ते सत्य मी तुम्हाला नक्की सांगेन, पण त्यासाठी मला थोडा वेळ हवे. असं म्हणत अबोली स्वतःशीच विचार करत असते. अंकुश बॅग भरत असतो. अंकुशला या सगळ्यातलं काहीच माहीत नसतं. रमा तिकडे येते. आजी म्हणते, बघ सुने, अगं किती आनंदात आहे पोरगी, म्हणजे फिरायला जायचं म्हणून तिला किती आनंद झालाय. तू उगाच आपली या सगळ्यामध्ये काळजी करत बसतेस. काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. इकडे अंकुश अबोली अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. दोघं जण एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. एकमेकांच्या नजरेमध्ये नजर घालून हरवलेले असतात. अंकुश तर अबोलीच्या प्रेमामध्ये वेडाच झालेला असतो. तो अबोलीकडे एकटक पाहत असतो आणि हे दृश्य पाहून आजी खुश होत असते. रमाला मात्र एक अनामिक हुरहुर लागलेली असते, कारण तिने अबोलीची वेगवेगळी रूपं पाहिलेली असतात. अंकुश अबोलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि रोमॅन्टिक होत असताना क्रिशचा फोन येतो आणि क्रिश म्हणतो, सर, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? यावरती अंकुश म्हणतो, नाही नाही, तू नेहमी योग्य वेळेलाच कॉल करतोस. असं म्हणत तो आता क्रिश सोबत बोलायला लागतो. अबोली आपली बॅग भरत असते. आजी सांगत असते, गो सुने, मनातलं सगळं काढून टाक आणि आता अबोलीला जाऊ दे, दोघांनाही चांगल्या मनाने तो निरोप दे. असं म्हणत असताना रमा पण निर्णय करते, ठीक आहे, आता मला अबोलीशी नीटच बोलायला पाहिजे. मग ती अबोलीच्या रूममध्ये येते आणि अबोली, मी तुझे केस विंचरून देऊ का? अबोली म्हणते, तुम्ही केस विंचरणार? आणि अबोलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. आता चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात की रमालाच ते भास होत असतात हे मात्र आपल्याला काही कळत नाही, कारण रमाला एकाच वेळेला अबोलीची दोन रूपं दिसत असतात. कधी अबोली रागवलेली असते तर कधी अबोली नॉर्मल असते. दुसऱ्या क्षणाला नॉर्मल होत अबोली म्हणते, आई तुम्ही केस विंचरणार? विंचरा की विंचरा. असं म्हणत ती रमाकडून केस विंचरून घेते. मग रमा तिचे केस विंचरता विंचरता, अबोली तुझ्या केसामध्ये गजरा माळू का? असं म्हणत आता अबोलीकडे पाहते. अबोली आता वेगळं फेस पुन्हा करते आणि रमाकडे पाहायला लागते. रमाला काहीच कळत नाही. अबोली म्हणते, आई माळा ना गजरा, काय झालं, तुम्ही गजरा का नाही माळत? असं म्हणत दुसऱ्या क्षणाला ती आता दुसरा विचार करायला लागते. या सगळ्यामध्ये नक्की काय घडतंय हे रमाला काहीच कळत नसतं. आपल्याला भास होत आहेत की अबोली मुद्दाम करते आणि मग ती आपल्याच समोर करते का? अंकुश समोर ती काहीच करायला मागत नाही. काय सत्य आहे काय नाही हे रमा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. मग अबोली म्हणते, आई छान दिसतोय ना गजरा? असं म्हणत अबोली आता तिला मी कशी दिसते असं विचारते आणि म्हणते, हा बघा, या साड्या मी इकडे काढलेल्या आहेत. या साड्यांपैकी कोणती साडी मी नेसू, तुम्ही मला सांगाल का? यावरती रमा आता साड्या बघते आणि एक एक साड्या बघत रमा सांगते, अबोली तू एक काम कर बरं, ही साडी नेस, हिरव्या रंगाची साडी तुझ्यावरती खूप खुलून दिसते. असं म्हणत रमा अबोलीला हिरव्या रंगाची साडी नेसायला सांगते आणि इथेच अबोलीचं काहीतरी बिनसतं. अबोली म्हणते, ही साडी नेसू मी? तुम्ही मला ही साडी नेसायला सांगताय? आता नक्की यामध्ये अबोलीला काय झालं हे रमालाच कळत नाही. अबोली इतकी का चिडलेली आहे ही साडी नेसायला सांगितली तर? यावरती अबोली म्हणते, आई खरंच ही साडी नेसू? हिरवी साडी नेसायला सांगताय मला? रमा घाबरते. अबोलीचा चेहरा बघून ती खरंच घाबरते आणि अबोली हिरवीच साडी नेसते. हिरवी साडी नेसून अबोली आपल्या बेडवरती बसते. अंकुश येतो आणि म्हणतो, अबोली बॅगा वगैरे आपल्या भरून झालेल्या आहेत, तू अजून इथे काय करतेस? चल. आणि हे काय, अशी का बसलेली आहेस? असं म्हणत अंकुश तिच्या जवळ येतो आणि तिने घेतलेला तोंडावरचा पदर काढण्याचा प्रयत्न करतो. तिच्या डोक्यावरचा पदर काढत आता अंकुश तिच्याकडे पाहतो आणि अबोलीचं हे रूप बघून अंकुश हादरतो आणि तो खाली बसतो. अबोली काय आहे हे सगळं? अबोली काय आहे हे सगळं? असं म्हणत अंकुश तिच्याकडे पाहतो. अबोली म्हणते, मी अबोली नाही आहे, मी बहुरूपी आहे, मी बहुरूपी आहे. असं म्हणतात आता रमा पण तिकडे येते. हे दृश्य पाहते. रमा पण हादरते. काय चाललंय हे सगळं? आजीला पण भीती वाटते. सगळेच जण हादरतात. नक्की काय सत्य आहे हे कुणाला कळत नसतं, पण बहुरूपी जिवंत आहे हे मात्र प्रेक्षकांना दाखवलं जातं. बहुरूप्यावरती अबोलीने केलेला वार खूप घाव बसलेला असतो. खोलवर जखम झालेली असते. बहुरूपी चिडलेला असतो आणि तो सांगत असतो, अबोली तुला मी सोडणार नाही. आजपर्यंत माझ्यावरती वार करायची कुणाची हिंमत नव्हती, पण आज तू माझ्यावरती वार केलास, तुला सोडणार नाही मी अबोली, तुला सोडणार नाही मी. असं म्हणत बहुरूपी स्वतःचा लागलेला हातावरचा वार त्याच्यावरती ड्रेसिंग करत असतो. पण बहुरूपी जिवंत आहे हे अबोलीला कळलंय, बहुरूपी जिवंत आहे हे प्रेक्षकांना कळलंय, पण अजूनही मालिकेमध्ये खूप सारे गूढ बाहेर येणं बाकी आहे. या बहुरूप्याला कोण साथ देते? कारण घरात येऊन अबोलीला धमकावण्यापर्यंत त्याची मजल जाते आणि ज्यावरती रमावरती हल्ला
होतो तेव्हा अबोलीला फक्त बहुरूपी दिसतोय, रमाला नाही? रमाला बहुरूपी का दिसत नव्हता? की रमाचा याच्यामध्ये काही डाव आहे? कारण रमाच्या चाकू गळ्याला लावेपर्यंत तो बहुरूपी अबोलीला दिसत असतो, मग तो रमाला कसं दिसत नसतो? मग या सगळ्यामध्ये नक्की रमा इन्व्हॉल्व आहे, अंकुश इन्व्हॉल्व आहे, नीता इन्व्हॉल्व आहे, की कोण इन्व्हॉल्व आहे? मालिका खूप गुंतागुंतीची होते, पण या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असेल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.